नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. खूप मोठी भरती निघालेली आहे. पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे भरती निघालेली आहे. आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत जाहिरात. त्याच्यामध्ये पदभरती आहे ते कालपासून म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे 16 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. पुणे महानगरपालिका असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, बँक रिलेटेड जॉब असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट मी इथे टाकत असते. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आजचे जे जॉब अपडेट आहे ते आपण पूर्णपणे बघून घेऊया. त्यामध्ये आपण वयोमर्यादा आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतो, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत कशी आहे, वेतन किती भेटणार आहे, फीज काय आहे, हे सर्व आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो इथे माझ्याकडे PDF आहे आणि इथे रिक्रुटमेंटचं जे फॉर्म भरायचं आहे त्याची जी लिंक आहे ते सुद्धा आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करायचं आहे. एल्स इथे तुम्ही रजिस्टर करून क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. क्लिक फॉर रजिस्ट्रेशन करून इथे सर्व माहिती भरून घ्यायची आहे. म्हणजे काय काय बेसिक इन्फो आहे, फोटो सिग्नेचर आहे, डिटेल्स आहेत, प्रिव्ह्यू करायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. सो इथे पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला जाणार आहे. बेसिक इन्फोमध्ये फर्स्ट नेम, लास्ट कन्फर्म फर्स्ट नेम करायचं आहे, तुमचं मधलं नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, कन्फर्म मिडल नेम, आडनाव करायचं आहे, त्यानंतर तेच म्हणजे लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम आणि फुल नेम करायचं आहे. त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर आहे, जेणेकरून त्यावर अपडेट्स भेटत जातील आणि कन्फर्म हा जो चालू मोबाईल नंबर आहे तिथे द्यायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आहे, ईमेल ID सुद्धा इथे चालू ईमेल ID द्यायचा आहे आणि ते डोमेन्स तुम्हाला इथे सिलेक्ट करू शकणार आहोत. म्हणजे तुम्ही जीमेल आहे का हॉटमेल आहे सर्व इथे तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहेत. कन्फर्म ईमेल ID आणि सिक्युरिटी कोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथे फोटो सिग्नेचर भेटून जाणार आहे. तिथे पूर्णपणे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते भरायचं आहे, बाकीचे डिटेल्स, आणि त्यानंतर प्रिव्ह्यू करायचा आहे आणि लास्टली पेमेंट करायचं आहे. सो इथे माझ्याकडे PDF आहे, 16 पानी PDF आहे. आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत. पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. सो इथे मनपा मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे सांगितलेलं आहे. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना आहेत, हे पूर्णपणे बघून घेऊयात. ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे बघा. 16/1/2024 पासून तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 5 फेब्रुवारी 2024 हे लास्ट डेट असणार आहे. आणि हे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत, जे डेट आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. अंतिम मुदत 16 पासून ते 5 तारखेपर्यंत. आणि प्रवेशपत्र उपलब्ध हे परीक्षेचे 7 दिवस आधी तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे प्रवेशपत्र नमूद केले जाईल. हे म्हणजे तुम्हाला जे एक्झाम होणार आहे किंवा वेळ व केंद्र सर्व हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यानंतर जागा सांगितलेल्या आहे, एकूण 113 जागांसाठी आहे बघा. इथे बघा डिवाइड करून सांगितलेलं आहे पूर्णपणे. त्यानंतर तुम्ही महिलेचं आरक्षण आहे 30%, माजी सैनिकांसाठी 15%, खेळाडूंसाठी आहे, अंशकालीनसाठी आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांसाठी हे डिवाइड करून जागा दिलेल्या आहे. एकूण जागा 113 आहे, तुम्हाला PDF मध्ये दिसतच आहे. त्यानंतर अजून इथे जे तुम्हाला हे निघाले पोस्ट आहे ते पण आपण बघून घेणार आहोत. वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्ष आहे. तुम्हाला जे वेतन श्रेणी व पुणे महानगरपालिकेच्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे भेटणार आहे. अभियांत्रिकी सेवा श्रेणी कनिष्ठ अभियंता पदनाम आहे, म्हणजे तुमचं जे पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता आहे. वेतन श्रेणी S14 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे वेतन भेटणार आहे. पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असावा हे सांगितलेलं आहे पहिल्यांदा. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 पदनाम कनिष्ठ अभियंता, नेमणुकीबाबत अर्हता व नेमणुकीची पद्धती सांगितलेल्या आहेत, हे तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे इथे तुमचं एज्युकेशन आहे पूर्णवेळ पदवी, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. वयोमर्यादा 18 ते इथे 38 वर्ष आहे. आणि जर मागासवर्गीय असेल त्यांना 5 वर्षाचा अजून तुम्हाला 43 वर्ष म्हणजे एक्स्ट्रा भेटणार आहे. 43 वर्ष अमागास असेल 43, मागासवर्गीय 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी हे सांगितलेलं आहे. हे डिवाइड केलेलं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर इथे निवड पद्धत सांगितलेली आहे. जाहिराती अनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल व अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांची परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास
परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं शिक्षण काय आहे, तुम्ही जे रूल्स दिलेले आहेत ते फॉलो करून सर्व भरलेलं आहे का नाहीत, किंवा तुम्ही अनुभवी आहे का, उमेदवाराच्या आवश्यक केलेल्या अर्हता अथवा अनुभव स्थितीत केले जाणार नाही हे सुद्धा हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे इथे. त्यानंतर तुम्हाला इथे कागदपत्र प्रॉपर पाहिजे आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे आहे. अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार तुम्ही भरू शकता. कॅटेगरी म्हटलं तर महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, पुणे महानगरपालिकेतर्फे जॉब आहे. आणि ते अर्जाची फी आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. अर्ज हे आपल्या ऑनलाईन करून भरायचा आहे, ही माहिती सुद्धा सांगितलेली आहे. त्यानंतर इथे परमनंट नोकरी आहे, कोणतीही टेम्पररी नोकरी नसून परमनंट नोकरी आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल IBPS द्वारा हे सुद्धा सांगितलेलं आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आहे आणि 113 जागांसाठी कनिष्ठ अभियंता हे तुम्हाला सिव्हिल डिपार्टमेंटमधून साठी हे असणार आहे. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच ट्राय करणार आहे रिप्लाय द्यायचं. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.